अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। एका महिलेच्या बहिणीला कॅन्सरचं औषध देतो असं सांगून भोंदूबाबाकडून त्या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीला आला होता। या प्रकरणी कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथल्या लुगडी ओळ परिसरामध्ये राहणारा भोंदूबाबा प्रतीक चंद्रकांत मुळे याला आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली। पुढील तपासासाठी त्याला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथल्या लुगडी ओळ परिसरात 38 वर्षीय भोंदूबाबा प्रतीक चंद्रकांत मुळे हा राहतो। तो त्याच्या अंगामध्ये विविध देवदेवतांचा संचार होत असल्याचं सांगून लोकांना सल्ले देत होता। त्यामुळे एक महिला तिच्या पतीसोबत या भोंदूबाबा प्रतीक मुळे याच्या दरबारामध्ये नेहमी येत होती। काही दिवसांपूर्वी त्या महिलेच्या बहिणीला कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं। ही माहिती त्या महिलेने भोंदूबाबा प्रतीक मुळे याला सांगितली होती। त्यानंतर या भोंदूबाबा प्रतीक मुळे यांनी 16 फेब्रुवारी रोजी त्या महिलेला मोबाईलवर कॉल करून तिच्या बहिणीचा कॅन्सर बरा करण्याचं औषध देतो असं सांगितलं। त्यासाठी प्रतीक मुळे यांनी त्या महिलेला रंकाळा तलावाजवळील एका कॉलेजजवळ बोलावून घेतलं होतं। या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्या महिलेला त्याच्या कारमधून कोल्हापूर गारगोटी रोडवरील कळंबा परिसरात एका लॉजवर नेलं होतं। त्याने या लॉजमधील रूममध्ये त्या महिलेला नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता। या प्रकारानं घाबरलेल्या त्या महिलेनं याबाबतची माहिती तिच्या पतीला सांगितली। त्यानंतर तिनं जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन या प्रकरणी भोंदूबाबा प्रतीक मुळे याच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती। मात्र प्रतीक मुळे फरार झाला होता। तो आज पन्हाळा ते बोरपाडळे या रोडवर येणार असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाला मिळाली होती। त्यानुसार त्यांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला होता। या दरम्यान या ठिकाणी आलेला भोंदूबाबा प्रतीक चंद्रकांत मुळे याला पोलिसांच्या पथकानं अटक केली। पुढील तपासासाठी त्याला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।